पितृदोष ही संकल्पना हिंदू ज्योतिषशास्त्र आणि पुराणामध्ये मानली गेली आहे. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर आपल्या पूर्वजांच्या म्हणजे पितरांच्या आत्म्याला शांती मिळाली नसेल तर किंवा त्यांच्याकडून काही चुका झाल्या असतील तर त्यांच्या नंतरच्या येणाऱ्या पिढीवरती त्याचा परिणाम पडतो आणि ह्यालाच पितृदोष असं म्हणतात. पण जेव्हा आपण आपली कुंडली एका ज्योतिषाला दाखवायला जातो तेव्हा सर्वसामान्यपणे सांगितले जाते की तुम्हाला पितृदोष आहे. पण खरंच एक कुंडली बघून पितृदोष समजतो का? पितृदोषांचे परिणाम काय असतात? तो आपण स्वतः कसा ओळखू शकतो? पितृदोषांचे निवारण काय आणि पितृदोष लागू नये म्हणून काय करावे? आणि तो एकाच कुंडलीमध्ये असतो का? हे सर्व पाहू आजच्या या व्हिडिओमध्ये. त्याआधी तुम्ही हा व्हिडिओ यूट्यूबवर बघत असाल तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर बघत असाल तर फॉलो आणि लाईक करायला विसरू नका. सर्वात आधी आपण पाहू की एकच पत्रिका बघून पितृदोष समजतो का? एकच पत्रिका पाहून पितृदोष समजणे थोडंसं अवघड आहे, कारण संपूर्ण घराण्याचा दोष हा एकाच पत्रिकेमध्ये कसा बरं समजेल? पितृदोष बघताना मागील 2 ते 3 पिढीपर्यंतच्या पत्रिका बघणे आवश्यक आहे. एकाच घरातील भावंडे किंवा वडील मुलगा यांच्या पत्रिका ह्या विशिष्ट स्वरूपामध्ये एकसारख्या असतील तर, किंवा पापग्रहांसोबत शुभग्रहांची युती असेल, जसं की कुंडलीमध्ये सूर्य किंवा चंद्र यांचा राहू किंवा केतूशी संबंध येत असेल. उदाहरणार्थ आपल्या कुंडलीच्या 4, 6, 8, 12 या स्थानामध्ये राहू किंवा केतू आणि त्यांच्यासोबत एखादा शुभग्रह असेल, जसं की राहू आणि गुरु हे दोघे मिळून चांडाळ योग होतो. ज्यावेळी हे दोन्ही ग्रह 4, 6, 8 यासारख्या स्थानामध्ये असतील तर पितृदोष देखील असतो. पण अशाच प्रकारचे दोष हे घरातील इतर सदस्यांच्या, घरातील इतरांच्या म्हणजे वडिलांना असेल तर मुलांना किंवा भावंडांना एकत्र म्हणजे एकसारख्या पत्रिकेत असतील तर तुम्ही म्हणू शकता की तुम्हाला पितृदोष आहे. याची आणखीन काही उदाहरणं देखील आहेत, तर ती आपण पाहू. जसं राहू केतू समवेत जर गुरु असेल, किंवा राहू केतू मंगळ युती असेल, किंवा राहू केतू मंगळ आणि शनी युती असेल, किंवा शनी मंगळ राहू यांची युती असेल, किंवा राहू आणि सूर्य यांची युती असेल, किंवा केतू आणि चंद्र यांची युती असेल तर तो ग्रहण योगासोबतच पितृदोष देखील होतो. पितृदोषाचे निवारण करण्यासाठी शास्त्रामध्ये काही सोपे आणि प्रभावी उपाय सांगितले आहेत, ते आपण बघू. आपल्या पत्रिकेत जर पितृदोष असेल आणि त्याचा त्रास खूप प्रमाणात आपल्या कुटुंबाला होत असेल तर त्र्यंबकेश्वर सारख्या पवित्र ठिकाणी जाऊन आपण नारायण बली, नारायण नाग बली आणि त्रिपिंडी श्राद्ध हे विधी करावे. पितरांना पाणी हे सर्वात जास्त प्रिय आहे, त्याच्यामुळे पितृपक्षामध्ये विधिवत श्राद्ध, महाळ किंवा तर्पण करावे. पिंपळाच्या झाडामध्ये देवांचा आणि पितरांचा वास असतो, म्हणून दर शनिवारी पिंपळाला पाणी घालावे. अक्षय तृतीयेच्या दिवशी मुके प्राणी आणि पक्षी यांच्यासाठी पाण्याचा एखादा माठ, पाण्याची एखादी जागा तयार करून ठेवावी. गोदान करावे किंवा दिव्यांगांची सेवा करावी. हे सर्व उपाय तुम्ही पितृदोषाचा प्रभाव कमी करण्यासाठी वापरू शकता. आपल्या पत्रिकेतील पितृदोष हा दैवयोगाने आला असला तरी आपल्या कर्मयोगाने म्हणजे आपले कर्म, आपले आचरण यांच्या मदतीने आपण पितृदोष कमी किंवा संपूर्णतः नष्ट करू शकतो. पुन्हा भेटू अशाच व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार.